नमस्कार मंडळी, आम्ही चाललो आहे कोकुटनूर येथील यल्लम्मा देवीचे दर्शन घेण्यासाठी। हे यल्लम्मा देवीचे मंदिर यल्लम्मावाडी कोकुटनूर गावातील तालुका अथणी जिल्हा बेळगाव कर्नाटक राज्यात येते। मिरजहून आम्ही जात असताना निसर्गरम्य वातावरण लागते। आम्ही मंदिर क्षेत्राजवळ आलो आहे। मंदिराजवळ जात असताना रस्त्याच्या दोन्ही बाजूस दुकाने लागतात। येथे देवीसाठी ओटीचे साहित्य, कुंकुम, फुले, नारळ, प्रसाद, अगरबत्ती मिळते। नवस फेडताना अनेक भक्त देवीला साडी, चोळी, दागिने अर्पण करतात। येथे मंदिराभोवती फिरताना रेणुका मातेच्या घोषामध्ये उदे गाई उदे हे असे म्हणून मंदिरावर हळद, फुले, मुरगळ उधळले जाते व दर्शनाची सुरुवात होते। येथे देवीला अभिषेक केला जातो। येथे लाखोच्या संख्येने भाविक येतात। नवरात्र चालू असल्यामुळे आज भाविकांची संख्या जास्त आहे, त्यामुळे रांग मोठी आहे। आम्ही दर्शन घेण्यासाठी रांगेमध्ये उभारलो। काही वेळानंतर आमचे यल्लम्मा देवीचे दर्शन झाले। दर्शन घेताना मन प्रसन्न होते। या मंदिराच्या गाभाऱ्यात काही दिवसापूर्वी पाणी आले होते। यल्लम्मा देवीच्या मंदिराच्या बाजूला भगवान परशुरामाचे मंदिर आहे। भगवान परशुराम हे रेणुका मातेचे पुत्र आहे। आम्ही भगवान परशुरामाचे दर्शन घेतले। येथील मंदिर रायप्पा स्वामींनी सन 1800 साली बांधले आहे। या मंदिराच्या कळसापर्यंत सुंदर नक्षीकाम आहे। मंदिरासमोर आम्ही नारळ वाहून अगरबत्ती, कापूर लावले। परत एकदा देवीला नमस्कार केला। या मंदिराच्या समोरील बाजूस मातंगी देवीचे मंदिर आहे। आम्ही मातंगी देवीचे दर्शन करण्यासाठी निघालो। हे मंदिर यल्लम्मा देवीच्या मंदिरापासून 2 मिनिट अंतरावर आहे। मातंगी देवीचे दर्शन घेतले व नमस्कार करून मंदिरासमोर नारळ वाहिले। त्यानंतर आम्ही मुख्य मंदिरपाशी जाण्यासाठी निघालो। यल्लम्मा देवीच्या मंदिरासमोर पाणी वाहते। हे पाणी वाढल्यावर हे पाणी मंदिरामध्ये प्रवेश करते। या मंदिराचे दर्शन घेण्यासाठी भाविक दूरून येतात, त्यामुळे येथे भाविकांना राहण्यासाठी उत्तम सोय केली आहे। मंदिर परिसरात भरपूर मंदिरे आहेत। मागील बाजूस जग आहे। या जगाचे दर्शन आम्ही घेतले। आजचे येथील मंदिराचे दर्शन करून आम्ही परतीचा मार्ग घेतो। कधी तुम्ही या साईडला आलात तर येथील यल्लम्मा देवीचे दर्शन नक्की घ्या। धन्यवाद।